आणि हे छोटंसं छानसं असं ब्रश आहे. सो हे असं व्हायब्रेट होतं आणि तुम्ही त्याने क्लिनिंग करू शकता. हा एक लिप बाम आहे जो मला खूप आवडतो. हा माझा फेवरेट ब्लश आहे. मला दुसरे कुठलेच ब्लश आवडत नाही. सो दिस इज ही छोटीशी अंगठी आहे ज्याच्यामध्ये आम्ही बेस मिक्स करतो. असे दादा असे करतात, त्याच्यावर बेस काढतात, मिक्स करून मग आम्ही अप्लाय करतो. आणि त्याच्यानंतर एक माझ्याकडे छान असं मिस्ट आहे. हाय नमस्कार, मी प्राजक्ता परब. इट्स मज्जाच्या व्हॉट्स इन माय मेकअप पाउच ह्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. हे माझा मेकअप पाउच आहे. सो हा सेट पाउच आहे ह्याच्यामध्ये सगळे ब्रश आणि मेकअप प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये काही पर्सनल स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत. सो हे माझं मॉइश्चरायझर आहे जे सगळ्यात आधी मी यूज करते. म्हणजे ऑफकोर्स मला मोठी बॉटल कॅरी करायला आवडत नाही, त्याच्यामुळे हे सेटाफिल आहे ज्याने मी पहिले क्लेन्झिंग करते. आणि हे छोटंसं छानसं असं ब्रश आहे. सो हे असं व्हायब्रेट होतं आणि तुम्ही त्याने क्लिनिंग करू शकता. आणि देन यू हॅव टू रिमूव्ह दिस. आणि मॉइश्चरायझर हे लावते मी फेसवर आणि त्याच्यानंतर ते मॉइश्चरायझर असं छान अगेन असं छान त्याच्यामध्ये जिरलं जातं. सो त्यानंतर मॅन्डेटरी प्रोसेस आहे सनस्क्रीन, जी डर्मॅटोलॉजिस्टने मला दिलेली आहे. सो ही माझ्याकडे कायम असते. सो मला विचाराल तर ह्या 3 गोष्टी आणि एक लिप बाम ह्या गोष्टी मला मॅन्डेटरी माझ्या बॅगमध्ये लागतातच. इतर काही गोष्टी नसल्या तरी चालतील मला. सो कमिंग टू द मेकअप, माझ्याकडे हा बॉबी ब्राऊनचा वॉर्म नॅचरल स्किन लॉंगवेअर वेटलेस फाउंडेशन आहे जे मी यूज करते. मला कन्सिलर ॲज सच नाही लागत, त्याच्यामुळे दिस वन इज मोर देन इनफ. त्याच्यानंतर कटिंग फक्त नाकाला मारते मी. नंतर ही लूज पावडर आहे, बनाना लूज पावडर जी मी यूज करते. हे सगळे माझे ब्रशेस आहेत. खूप सारे लिपस्टिकचे प्रकार आहेत. हे सगळे लिपस्टिक्स आहेत. हा एक लिप बाम आहे जो मला खूप आवडतो. इट्स अ सिफोरा लिप बाम. तर हा असा लावल्यानंतर असं खूप होट असे थंड थंड वाटणार, खूप मजा येते. आणि अजून एक लिप बाम आहे विच इज नोन ॲज 2 फेसेसचा लिप इंजेक्शन म्हणतात याला. सो हे लावल्यानंतर ना थोडंसं तुम्हाला ओटांवर ना थोडीशी टिंगलिंग येते आणि इन्स्टंट ते प्लम्प होतात. सो बेसिकली हे मोस्टली जाहिराती वगैरे करतो तेव्हा खाण्याचे जेव्हा शॉर्ट्स येतात लाईक कोथिंबीर वडी खायची किंवा काही आपण खातो तेव्हा हे यूज होतं. सो हे असं आहे. त्यानंतर ही लिपस्टिक आहे मॅकची जी रुबी मेहर, सॉरी रुबी नाही आहे, ही मेहर आहे A97. नंतर हा मेबलिनचा हायपर कर्ल असा मस्कारा आहे. हा माझा फेवरेट ब्लश आहे. मला दुसरे कुठलेच ब्लश आवडत नाही. सो दिस इज पॅट मॅग्रेट लॅब म्हणून हा ब्रँड आहे. सो हा तुम्ही विदाऊट मेकअप सुद्धा यूज करू शकता. ह्याचा टिंट खूप सुंदर आहे, खूप नॅचरल आहे. सो हा पाऊच जरी तुम्हाला असा मोठा दिसला असेल पण सगळे अशाच गोष्टी आहेत. सो 1, 2, 3 हे 3 प्रोडक्ट आणि लिप बाम आणि तुमचा मेकअप झाला असं तुम्ही म्हणू शकता. सो हे आहे. बाकी हे सगळं अगेन तेच सिफोराचा ब्लश आहे हा माझ्याकडे. त्यानंतर हे आय शॅडोज आहेत. इमोलिन ही छोटीशी अंगठी आहे ज्याच्यामध्ये आम्ही बेस मिक्स करतो. असे दादा असे करतात, त्याच्यावर बेस काढतात, मिक्स करून मग आम्ही अप्लाय करतो. आणि लास्ट बट नॉट द लिपस्टिक खूप आहेत माझ्याकडे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे हा एक न्यूड शेड आहे PACचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 2 गोष्टी मला ज्या आवर्जून लागतात आणि ह्यात ही बॉबी ब्राऊनची लूज पावडर आहे माझ्याकडे आणि कन्सिलर आहे. जेव्हा एक्स्ट्रीम खूपच हेक्टिक शूट जेव्हा मी करतो तेव्हा मला थोडंसं पफी आईज येतात, अदरवाईज मी कन्सिलर लावत नाही. सेकंडली एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं आहे एक हे जे आहे मेलॅल्युमिन
असं हे लिप बाम आहे. सो बेसिकली लिपस्टिक आम्हाला लावावी लागते आणि त्याच्यामुळे ओठ खराब होतात. सो हे तुमचं लिप लाईटनर आहे. हे कुठलीही डरमॅट देते तुम्हाला. सो इट्स अ गुड वन, म्हणजे तुम्ही यूज करून बघू शकता, छान आहे. आणि हे मेकअप क्लिन्झर आहे बायोडर्माचं H2O, जो मेकअप जेव्हा मी काढते तेव्हा मी ह्याने काढते. सो हे असं किट आहे आणि ह्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे कॅरी करण्यासाठी असं छोटंसं परफ्यूम आहे, नंतर काजळ आहे, पण हे सगळं काही यूज होत नाही मला फक्त घेऊन ठेवलेलं आहे. ब्रशेस मात्र भरपूर आहेत माझ्याकडे आणि लिपस्टिकचे खूप सारे शेड्स आहेत. सो असं हे माझं मेकअप पाऊच आहे. पण जर तुम्ही पर्सनली विचारायला जाल मला, तर माझा एक पाऊच असं फिक्स्ड असतो ज्यात लिपस्टिक पण नसते. ह्या 4 गोष्टी माझ्यासाठी खूप मॅन्डेटरी आहेत. ह्या मी जिथे जाते तिथे ह्या घेऊन जाते. आणि त्याच्यानंतर एक माझ्याकडे छान असं मिस्ट आहे, पण ते आत्ता माझ्या ह्या पाऊचमध्ये नाही, माझ्या दुसऱ्या बॅगमध्ये. सो स्किन केअर करताना ते एक मिस्ट यूज करते आणि त्याच्यानंतर हे 2 प्रोडक्ट लावूनच मी मेकअप यूज करते. त्यात कन्सिलर येतं, कन्सिलर पण आहे बॅगमध्ये छोटंसं. दॅट्स इट. सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचं स्किन टाईप काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. लाईक आता माझी स्किन ही खूप पातळ आहे आणि मला एकंदरीत कुठे असे स्पॉट्स किंवा डिस्कलरेशन नाही आहे. त्याच्यामुळे मी माझ्याकडे घेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे कन्सिलर आहे, करेक्टर आहे, पण मी ते यूज करत नाही. सो जितका मिनिमम मेकअप यूज कराल तितका तुमचा नॅचरल ग्लो पण दिसतो आणि तुमची स्किन खराब होत नाही. सेकंडली, जेव्हा मेकअप आपण करतो त्याच्या आधी कंपल्सरी सनस्क्रीन आणि सनस्क्रीनच्या वरती प्रायमर लावणं हे गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मेकअप करून झाल्यानंतर घाईघाईत मी पाहिलं खूप आर्टिस्टने घाईघाईत जसं आपण ऑइल घेतो, किंवा ज्याची स्किन, माझ्या स्किनला ऑइल सूट होत नाही, बेबी ऑइलने पण काही जण काढतात, पण तो काढताना जरा निवांत काढा. बिकॉज मला जितका वेळ मेकअप करायला लागत नाही, तुम्ही मेकअप करताना विचारू शकता, माझा अगदीच 10व्या मिनिटाला मेकअप झालेला असतो, पण मला काढायला वेळ लागतो. कारण का मी लिटरली इयरबड्स घेणार, मग ते जर मी लायनर लावलं आणि ते ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये राहिलं तर तुम्ही निवांत काढणार. सो स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे मेकअपपेक्षा. मी सांगितलं, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम. मेकअप टिप्स, अगेन मिनिमम मेकअप हीच माझी मेकअप टिप आहे. कारण का जितकं तुम्ही नॅचरल आणि सटल मेकअप कराल तितके ते छान दिसतं. तुम्ही जे खाता तसं तुम्ही दिसता, असं मला तरी वाटतं. कितीही महागातल्या क्रीम तुम्ही यूज करा किंवा कितीही छान छान प्रोडक्ट यूज करा, त्याचा काही उपयोग होत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही छान खाताय. सो बेसिकली मी बरेच वर्ष, इट्स बीन लाईक 12वीत असल्यापासून वगैरे काहीतरी मी मैदा आणि साखर खात नाही, कारण मला त्यावेळेला थोडंसं ॲक्ने प्रॉब्लेम आला होता आणि मला PCOD डिटेक्ट झालं होतं. सो मला सांगितलं होतं की मैदा आणि साखर सोडून द्यायचं. सो मला ते PCOD कम्प्लिटली काढायचं होतं आणि मी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट केल्यानंतर माझं PCOD त्यावेळेला ते निघून गेलं 1-2-3 वर्षामध्येच. आणि तेव्हापासून ना माझा मैदा आणि साखर सुटली. आणि मग मला एक ॲक्टर व्हायचं होतं आणि मी एक्स हॉटेलियर असल्यामुळे मला ते कायम वाटायचं की अरे आपण थोडंसं लेट प्रवेश करतो इंडस्ट्रीत, तर आपण तेवढे यंग दिसलं पाहिजेत. तर तुम्ही साखर आणि मैदा तुमच्या डाएटमधून जर कट डाऊन केलात, असं नाही आहे, नॅचरल स्वीटनेस जसं आंबा, नंतर सीझनल फ्रूट्स, ह्याच्यात भरपूर साखर असते. 2 डेट्स, कारण का पूर्ण साखर कट डाऊन केल्यानंतर तुम्हाला चक्करही येऊ शकते. सो ह्या जर गोष्टी तुम्ही खाल्ल्यात आणि पालेभाज्या, त्या वेळेला सीझनल फळं, सीझनल भाज्या खाणं, भरपूर सारं सलाड, भरपूर सारं पाणी पिणं, नंतर विटॅमिन C लावण्यापेक्षा विटॅमिन C खाणं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आवळा तुम्ही खाऊ शकता, म्हणजे आवळ्याच्या सीझनला. इतर वेळेला आपण कॅन्डी वगैरे खातो, पण आता तुम्ही बघाल, आता माझ्याकडे ही बॅगमध्ये आवळा आहे. सो आवळा तुम्ही पाण्यात टाकून आवळा खाऊ शकता. त्याच्यानंतर ऑरेंज, जे विच इज रिच इन विटॅमिन C. लोक नॉर्मली विटॅमिन C लावतात, पण तो जर तुम्ही खाल्लात तर तुमची स्किन खूप छान होईल. सो हा होता माझा व्हॉट्स इन माय मेकअप पाऊच सेगमेंट. मला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
अँड इट्स मज्जा मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.